रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनायक भक्तवत्सल अकारण करुणावरुणालय श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचा अध्यात्मविश्वातील अजातवादाच्या अनुभूतीचं प्रतिपादन करणारा अत्युच्च कोटीचा जे एक प्रकारचा असणार ग्रंथरत्न, त्या ग्रंथरत्नाचा नित्यानंद दीपिका म्हणजे आपलं नित्य आनंदघन जे स्वरूप आहे त्याला दाखवणारा, त्याचा प्रकाश करणारा दिवा, अशा प्रकारची जी टीका आहे शिवकल्याण स्वामींनी रचित, त्या टीकेच्या आधाराने या ग्रंथाचा यथाशक्ती यथामती आपण चिंतन करण्याचा, त्याचा अनुसंधान करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर त्यामध्ये आतापर्यंत श्लोक पंचक, प्रथम प्रकरण शिवशक्ती समावेशन, द्वितीय प्रकरण गुरु वंदना आणि तृतीय प्रकरणाचे दोन विषय आहेत. अविद्येची यथार्थता आणि वाचारुणाची स्पष्टता आणि वाचारुणाचा परिहाराचा उपाय, या रूपाने आपण आतापर्यंत पाहत आलो. आता 20वी ओवी चालू आहे. तृतीय प्रकरणातील 20वी ओवी. ज्ञाने श्लाघ्य तो आहे तई ज्ञानपण धाडिले वाये, दीपा वाचोनी दिवो लाहे तई अंग भुललाची की. माऊली सांगतात की ज्ञाने श्लाघ्यतो आहे. एखाद्याला जर सोहम रूपाने तो परमात्मा मी आहे असं ज्ञान झालं आणि त्या ज्ञानाने आपल्या अज्ञानाची आता निवृत्ती झालेली आहे आणि मी ब्रह्मस्वरूप आहे असं जर वाटत असेल तर ते वृत्त्यात्मक ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी यामध्ये जी अहम नावाची वृत्ती आहे तर त्या वृत्तीला धरून असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान, त्या ज्ञानाचा जर कोणाला श्लाघा वाटत असेल, ते ज्ञान मोठं आहे, ते ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे म्हणून त्या ज्ञानाची फार ह्या अध्यात्मविश्वामध्ये फारच मोठी गरिमा किंवा त्याची महानता आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ज्ञाने श्लाघ्यतो आहे. तर त्या ज्ञानाची जर श्लाघा किंवा त्याची स्तुती करत असेल, त्या ज्ञानाची गरिमा अंतकरणात बाळगत असेल तर ज्ञानपण वाये धाडिले, तर त्याने खरं जे ज्ञानस्वरूप आहे आपलं नित्य प्रकाशमान असणारं स्वयंप्रकाश असं जे आपलं स्वरूपभूत ज्ञान आहे त्या ज्ञानाला वाये धाडिले, त्याने विनाकारणच त्या ठिकाणी देशांतराला पाठवलं आहे. म्हणजे आपलं स्वरूप असताना त्या स्वरूपाला देशांतराला पाठवलं आणि त्या स्वरूप खरं निरपेक्ष व्यापक आहे आणि ते निरपेक्ष ज्ञानरूप किंवा चिन्मात्र आहे, ज्ञप्तिमात्र दृंगमात्र आहे आणि त्याला सोडून दिलं आणि मी ब्रह्मा आहे अशा वृत्ती ज्ञानाने श्लाघा करायला लागला, स्तुती करायला लागला. किंवा आपण भाग्यवान आहोत, सौभाग्य आहोत की हे भाग्य दुसरं कोणालाही प्राप्त झालं नाही, हे भाग्य प्राप्त मलाच झालेलं आहे असं म्हणून करीतसे सोहम्मा ऐसा बंधू असं म्हणतात. सोहम अशा प्रकारचा बंध त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. ही स्थिती कशी आहे म्हणतात, दीपा वाचोनी दिवो लाहे तई अंग भुललाची की. दीपा वाचोनी याच्यामध्ये काही चिंतन केले काही लोकांनी, पाठभेद कुठं दिला नाही, पण दीपा वाचोनी दिवो न लाहे असं न पाठ घेतला काय, म्हणजे त्याचा अर्थ करताना आपल्याला तसाच करावा लागतो. दुसरा एक न घालता त्या दीपा वाचोनी दिवो न लाहे असं न घालता दीपा वाचोनी दिवो लाहे असं जरी ठेवलं तरी अर्थ लागतो, परंतु शेवटी अर्थ असाच करावा लागतो की जर दिव्या वाचून दीपा वाचोनी दिवा जर लाहे, दिवा जर कशाची अपेक्षा करीत असला, म्हणजे दिव्या वाचून दिवा दुसरं कशाची अपेक्षा करत नाही, दिव्याला जर दिव्याचीच अपेक्षा असली दुसऱ्या पदार्थाचं प्रकाशन करून देण्यासाठी, दिवा जर दुसऱ्या पदार्थाची साह्यता अपेक्षित करील किंवा साह्याची अपेक्षा करील तर ते अंग भुललाची की. त्या दिव्याला आपल्या अंगाचं किंवा आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं विसरणच झालं किंवा तो भुललेला आहे, भुरळ पडली त्याला, असं त्याचा अर्थ होईल की असं सांगतात. म्हणजे कारण काय आहे, आपण जेव्हा वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती याचं चिंतन करतो
बाह्य पदार्थाच्या ज्ञानासाठी वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्तीची आवश्यकता आहे, परंतु आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी वृत्तीव्याप्तीची आवश्यकता आहे, ती अज्ञानाच्या आवरणाचा भंग करण्यासाठी. फलव्याप्तीची तर तिथं आवश्यकताच नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे. जर एखाद्या घटाच्या खाली दिवाच झाकून ठेवला तर त्या दिवाचं ज्ञान करण्यासाठी फक्त घटाच्या आवरणाचा भंग करण्याची आवश्यकता आहे. त्या दिव्याचं ज्ञान करण्यासाठी दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही, असं वेदांताच्या प्रकरण ग्रंथामध्ये वर्णन केलेलं असतं. पदार्थ ज्ञानाची रीती आपण पाहतो, पण आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची रीती सांगताना ते म्हणतात की फक्त अंतःकरणाची अंतर्मुख झालेली वृत्ती श्रीगुरूंच्या तत्त्वमसी महावाक्यापासून अहम ब्रह्मास्मी इत्याकारक होते, तेव्हा ती वृत्ती अज्ञान रूपी आवरणाचा भंग करते. आणि जो आत्मा आहे तो स्वयंप्रकाश असल्यामुळं त्याचं प्रकाशन करण्यासाठी दुसऱ्या कशाची आवश्यकता लागत नाही. वृत्तीचं काम फक्त त्यांनी सांगितलं की आवरण भंगार्थावृत्ती, या आवरणाचा भंग करणं एवढंच त्या वृत्तीचं काम आहे. परंतु ह्या प्रस्तुत ग्रंथामध्ये ज्ञान आणि अज्ञान यांची कधी भेटच होत नाही. म्हणजे अज्ञान नित्य अनावृत्त असणाऱ्या आत्म्याला अज्ञान आभानापादक किंवा असत्वापादक कोणत्याच आवरण करू शकत नाही. इकडं हां, तर अज्ञान जे आहे ते अज्ञान मुळात नाहीच आहे. मग अज्ञान नाही तर याचा अर्थ खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा स्वरूपाने स्वयंप्रकाश आहे, आणि त्याच्यावर जर अज्ञानाचं आवरण नसेल तर आवरण भंगार्थ तरी अहम ब्रह्मास्मी वृत्तीची आवश्यकता आहे का? ब्रह्म आहेत, पण अहम ब्रह्मास्मी वृत्तीची आवश्यकता मात्र त्या ठिकाणी नाही. आणि असं असतानाही जर कोणी म्हणत असेल, जरी तो सामान्य स्वरूपातला आत्मा असला तरीसुद्धा त्याचं विशेष रूपानेच ज्ञान व्हायला पाहिजे. विशेष रूपाने ज्ञान का व्हायला पाहिजे? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आत्म्याचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान हे पुरुषार्थ प्रापक नाही, बरोबर ना? किंवा या ठिकाणी सामान्य ज्ञान जे आहे ते अज्ञानाच्या आणि अज्ञान कार्याच्या विरोधी पण नाही, असं वेदांत सांगतो. आणि म्हणून तुम्हाला आवरणाच्या भंगासाठी वृत्तीची आवश्यकता आहे, आणि ती वृत्तीसुद्धा अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य आहे ते, म्हणजे विशेष भावाला प्राप्त झालेलं चैतन्य आहे, ते अज्ञानाच्या विरोधी आहे असं सांगतात. परंतु या ग्रंथात ज्ञानोबारायांना अज्ञानच अपेक्षित नाही, अज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी सिद्धच होत नाही. इथं जरी आता पुढं अज्ञान खंडन सांगत असले तर स्वामी महाराज सांगायचे की अज्ञान खंडन नाही, अज्ञानाची असिद्धी आहे. आणि अज्ञानाची जर असिद्धी असेल तर या ठिकाणी आवरणाचा भंग करण्याची गरज आहे का वृत्तीची? नाही. मग वृत्ती ज्ञानाची अपेक्षा त्या ठिकाणी नाही. आणि जर तुम्ही म्हणायला लागले की सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे ते विरोधी आहे, विरोधी नाही, म्हणून त्याच्या विरोधी कोण आहे? त्याच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान आहे. कारण आत्म्याच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानामध्ये तुम्हाला हे जगत भासलेलं आहे. तेव्हा त्या जगताची निवृत्ती करायची असेल तर विशेष स्वरूपाचं ज्ञान व्हायला पाहिजे. अशी जी तुमची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिभेपर्यंत पोचत नाही म्हणजे त्यांना ती मान्यच होत नाही. कारण ती मान्य का होत नाही? ती त्यांच्या अनुभूतीतच नाही. ही त्यांच्या अनुभूतीत नाही का कोणाच्याच अनुभूतीत नाही. ज्ञानरूप आत्म्याला अज्ञानाचा आणि अज्ञान कार्याचा कधीही संबंधच झाला नाही. त्या अज्ञान आणि अज्ञान कार्याने ते नित्य निरंतर या ठिकाणी अस्पर्शित अचुंबित अशा स्वरूपाचं आपलं ज्ञान स्वरूपता किंवा चिन्मात्रता असल्यामुळं ज्ञानोबाराय म्हणतात, जर असं कोणाला वाटेल वृत्तीज्ञानाने या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचं प्रकाशन झालं तर दिव्याने जसं आपल्या स्वतःच्या स्वयंप्रकाशत्वाची दिव्याला जशी भुरळ पडावी तशी ह्या पुरुषाला भुरळच पडली असं म्हणावं की, असं सांगतात. आणि ते सांगत असताना टीकाकार आता सांगतात, निरंतर जे चिद्रूप तेचे आपले स्वरूप कालत्रयी विक्षेप नव्हे त्यासी. विक्षेप कधी होईल? जर आपल्याला आवरण असेल तर नंतर विक्षेप होईल. अज्ञानकृत आवरण ते दोन प्रकारचं, असत्वापादक आभानापादक असं आपण मानतो. आणि नंतर परोक्ष ज्ञानाने असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते आणि अपरोक्ष ज्ञानाने अभानापादक आवरणाची निवृत्ती होते. परंतु आपल्या स्वरूपाचं भान नाही असाही काळ नाही, कारण ते भानस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. आपल्या स्वरूपाचं सत्व
असत्व आहे असं कधीही नाही. सत्व किंवा अस्ति आणि भाती हे त्याचं स्वरूपच आहे. त्यामुळं जर जे निरंतर जे चिद्रूप तेच आपले स्वरूप, तेच जर आपलं स्वरूप असेल तर कालत्रयी विक्षेप नव्हे त्याशी. तर तिन्ही कालामध्ये भूत भविष्य आणि वर्तमान कालामध्ये जर आवरणच झालं नाही तर आवरणकृत विक्षेप कसा होईल? देहोहम असं तो कसा म्हणेल? कर्ता अहम, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी सुखी दुःखी आहे, मी पाप पुण्यवान आहे असं आत्मा कधीच म्हणत नाही. त्यामुळे त्याला कालत्रही विक्षेप झाला कधीच होणं शक्य नाही. विक्षेपामध्ये त्या विक्षेपाची म्हणजे त्या आवरणाचंच कार्य म्हणून हा जो जगदरूपी विक्षेप झाला आहे. तुम्ही म्हणा की आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करी तसे आडवारा विश्वाभासू जो, असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो आडवारा किंवा प्रतिबंध त्या विश्वाने कधी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केलेलाच नाही. मग त्याच्या निवृत्तीसाठी जर तो विक्षेपच नाही, विक्षेप म्हणजे कोणीही जगत, तर ही आणि ते जगताची जी प्रतीती येते प्रतीतीकालीसुद्धा त्या जगताचं असणारं मूलभूत अधिष्ठान, त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी जर कोणताही विकार न होता ते प्रतीतीला येत असेल म्हणजे त्याला काय म्हणतो की त्याचं जे पूर्वरूपम अपरित्यज्य, त्याच्या मूळ रूपाचा परित्याग न करता जर अवस्थांतर भानम, जर तुम्हाला अवस्थांतराचं दुसऱ्या अवस्थेचं जगतादिकांचं भान होत असेल तर त्या भानाने त्याच्या मूळ स्वरूपात तर काही कोणत्याही प्रकारचं परिवर्तन किंवा मूळ स्वरूपात परिणाम झालेला नाही, तर त्याची तुम्हाला त्या विक्षेपाची चिंता करण्याचं काय कारण आहे? म्हणून म्हणतात कालत्रयी, तिन्ही कालामध्ये त्याशी विक्षेप नव्हे, त्याच्या ठिकाणी विक्षेप प्राप्त झाला नाही. म्हणजे त्याशी म्हणजे आपल्या मूलभूत असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना आवरण आहे ना विक्षेप आहे. म्हणून स्वस्वरूपे आवरण किंवा असत्वापादक आवरण, आभानापादक आवरण आणि विक्षेप हे कोणत्याही प्रकारचा विकल्पाला स्थानच नाही असं सांगतात. जे निरंतर ज्ञानघन ज्ञानाज्ञान भावविहीन ते ज्ञानत्व घेऊन श्लाघेल काही. म्हणतात जे निरंतर ज्ञानघन, जे निरंतर म्हणजे सर्व कालामध्ये म्हणजे तिन्ही कालामध्ये जे ज्ञान घनीभूत ज्ञान आहे. घनीभूत ज्ञान याचा अर्थ जर घनीभूत वस्तू असले तर त्याच्यामध्ये दुसऱ्या पदार्थाला प्रवेश करायला कोणताच वाव नाही. आपण भिंत म्हणतो, भिंतीला घनीभूत म्हणता येत नाही. घनीभूत म्हणता जर आलं तर त्याच्यामध्ये खिळा ठोकला नसता, खिळा ठोकता म्हणून घनीभूत नाही. तर सगळ्या माया आणि माया कार्य याच्यामध्ये घनीभूतता आपल्याला प्रतिपादन करता येत नाही. घनीभूत अशी फक्त एकच सब्राभरीत ओतप्रोत अशी फक्त आत्मवस्तू आहे. म्हणून ते म्हणतात की ती ज्ञानघन आहे. म्हणजे ज्ञानघन आहे म्हणजे तिच्या ठिकाणी अज्ञानाला प्रवेश आणि अज्ञान कार्याला प्रवेश करण्याला कोणतंच स्थान नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ती निरंतर ज्ञानघन असणारी वस्तू, तिच्यामध्ये जर ज्ञानघनामध्ये अज्ञानालाच प्रवेश करायला वाव नाही तर मग त्या अज्ञान निवर्तक ज्ञानाला प्रवेश करायला वाव आहे का? दोन्ही नाही. म्हणून त्या ठिकाणी काय आहे की ज्ञान अज्ञान विहीन, ते घनीभूत ज्ञानस्वरूप हे ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्हींनीही विवर्जित आहे. त्या ठिकाणी अज्ञानही नाही आणि अज्ञान निवर्तक असं सोहम रूपाने बंध करणारं ज्ञान पण त्या ठिकाणी नाही. असा ज्ञान आणि अज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही विकल्प नाहीत. ते ज्ञानत्व घेऊनच लागेल काही. जे ज्ञान घन आहे त्याच्या ठिकाणी पुन्हा अज्ञान सापेक्ष ज्ञानत्वाला घेऊन ते आपली श्लाघा किंवा आपली स्तुती किंवा आपली गरिमा मिरविल काय? अर्थात मिरवणार नाही, आक्षेपार्थाने सांगतात. आपणाशी मानून खंडन साच मानावे अज्ञान, मग अज्ञान मिसे जाण श्लाघ्यतु ज्ञानी. जर एखाद्याला श्लाघा होत असेल आत्मज्ञानाची की धन्योहम धन्योहम न मे कर्तव्यम विद्यते क्वचित, असं जर त्याला वाटत असेल, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. असं जर कोणी म्हणत असेल की अज्ञानम क्वचित पलायितम मे, अज्ञान माझं समूळ नष्ट झालं असं म्हणून मी आता घनीभूत ज्ञानाला प्राप्त झालेलो आहे, असं जर कोणी म्हणत असेल तर ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी अज्ञान झालंच नव्हतं आणि ते अज्ञान मानलं आणि त्या अज्ञानाचं निवर्तक असं वृत्तीज्ञान मानलं आणि त्या वृत्तीज्ञानाने अज्ञान गेलं आणि मग मी आता माझ्या स्वस्वरूपाला प्राप्त
झालो असं जर कोणी मानत असेल तर ते म्हणतात पहिल्यांदा काय केलं त्यांनी, आपण अशी खंडन मानून आपलं जे अखंड आत्मस्वरूप आहे त्या अखंड अर्थाला तो विसरला आणि तो अर्थ खंडन झालं म्हणजे त्याला देश काल किंवा वस्तू यांनी काहीतरी परिच्छिन्नता प्राप्त झाली होती, अशा प्रकारचं गृहीत कृत्य त्यांनी धरलं असंच मानावं लागेल. जर तो म्हणतो की मला ज्ञान झालं किंवा मी ज्ञानी आहे तर याचा अर्थ अज्ञानी होता हे सिद्ध झालं, म्हणजे त्याच्या ठिकाणी अगोदर अज्ञानाचा संबंध त्याने मानला आणि आपणाशी मानून खंडन. या वस्तुस्थिती अशी आहे, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे. असा हा आत्मा निरपेक्ष व्यापक असताना त्या व्यापक परमात्म्याच्या एका अंशावर माया राहिली, अशा प्रकारची त्यांनी कल्पना केली, माया किंवा अज्ञानाची कल्पना केली आणि त्या आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी एक परिच्छेद किंवा मर्यादा निर्माण झाली असं त्यांनी मानलं. म्हणजे त्यांनी आपणाशी खंडन मानून आपण खंडित आहोत, आपण नानात्वाला, बहुविधत्वाला, परिच्छिन्नत्वाला आपण प्राप्त झालो असं त्यांनी मानलं आणि साच मानावे अज्ञान. आणि मग त्यांनी अज्ञान खरं आहे आणि त्या अज्ञानाने आपल्या स्वरूपाला हे कसं आहे, आत्म्याच्या आश्रयाने राहिलं आणि आत्म्यालाच त्यांनी विषय केलं, अशा प्रकारे त्या अज्ञानाला त्यांनी मानलेलं आहे. साच मानावे अज्ञान. आणि मग अज्ञानविषयी जाणं ज्ञानी श्लाघ्यतु ज्ञानी. आणि मग त्यांनी अज्ञानाचं निमित्त केलं, आत्मस्वरूपावर अज्ञानाचं आवरण मानलं. नंतर त्या सोहम ज्ञानाने किंवा अहम ब्रह्मास्मी ह्या ज्ञानाने त्या अज्ञानाचा नाश केला आणि मग मी मुक्त झालो, आता मी मुक्त आहे, अशा प्रकारचा तो ज्ञानी स्वतःला धन्य मानू लागला, श्लाघा करू लागला. म्हणजे आपण इतराहून धन्य आहे आणि हा आत्मबोध माझ्याच पदरात पडला, मीच आत्मज्ञानी आहे, इतर सर्व अज्ञानी आहेत, त्यांच्यावर अज्ञानाचं काय आहे, आत्मस्वरूपावर अज्ञान आहे, आपलं आवरण आहे, असं तो म्हणू लागला. एवं ज्ञाने श्लाघावे तरी जाणतची नेन होय, ये विषयी बरवे निदर्शन देतो. आता सांगतात एवं अशा प्रकारे ज्ञानेश लागावे, असं ज्ञान प्राप्त झालं म्हणून जर कोणी आपल्याला श्लाघा करू लागला, धन्य मानू लागला, तरी जाणताची नेण होय. तरी तो याचा अर्थ काय झाला, आपल्याला ज्ञान प्राप्त झालं असं म्हणतो, त्यावरून त्याचं जाणतो हे म्हणण्यानेच, जाणतची त्या आत्म्याला मी जाणलं असं म्हणण्यानेच नेणं होय, त्याच्या ठिकाणी तो अज्ञान आहे असं सिद्ध होतं. तो मी आता जाणलं, आत्मस्वरूपाला जाणलं म्हणण्यानेच माझ्या आत्मस्वरूपावर पूर्वी अज्ञानाचं आवरण होतं. म्हणजे याचा अर्थ अज्ञान सापेक्ष ज्ञान हे काय आहे, अज्ञानाचाच एक परिणाम आहे. ते अज्ञानच मरून पुन्हा जिवंत ज्ञान या रूपाने जिवंत झालेलं आहे, अर्थात हा अज्ञानीच आहे असं त्याच्यावरून सिद्ध होतं. हे विषयी बरवे निदर्शन देतो. या संबंधाने मी अतिशय उत्तम अशा प्रकारचे निदर्शन, म्हणजे उत्तम अशा प्रकारची उपपत्ती किंवा दृष्टांत उदाहरण मी देऊन या ठिकाणी निदर्शनाने तुम्हाला हे चांगल्या प्रकाराने निदर्शनाला आणून देतो की हा पुरुष जर मी ज्ञानी म्हणत असेल तर तो पुरुष अज्ञानीच आहे का, खऱ्या अर्थाने त्याच्या ठिकाणी अजून अज्ञानाची खरी निवृत्तीच झालेली नाही आणि त्याला स्वरूपभूत ज्ञान तो झालेला नाही. जेवी ते निदर्शनं किंवा दृष्टांत काय आहेत ते सांगतात. जेवी दीप लाविला जेने त्याशी प्रकाशिले दीपे तेने, हे वचने प्रमाणे नव्हे ती जैसी. दीप असता नसता आपणची दीपाचा नियंता, ऐशी सिद्ध प्रकाशता भुलला की. या ठिकाणी आपणची आपण आपे केवी अंधारी हरपे, मग दीपाचे निपडपे श्लाघावे तेने. ह्या 3-4 ओव्या जे आहेत त्याच्यामध्ये हा दृष्टांताचं विवरण करून सांगितलेलं आहे. तो दृष्टांत असा सांगितला, जेवी दीप लाविला जेने. जर एखादा मनुष्य जेने दीप लाविला, त्याने स्वतःच एक दिवा प्रज्वलित केला आणि नंतर त्याशी प्रकाशिले दीपे तेने, आणि तो काय म्हणायला लागला की ह्या दिव्याने मला प्रकाशित केलं. स्वतःच दिवा लावला आणि पुन्हा काय म्हणायला लागला, ह्या दिव्यामुळं मला माझं ज्ञान झालं, ह्या दिव्यामुळं मी मला दिसायला लागलो, दिव्याने मला प्रकाशित केलं असं म्हणायला लागला.
हे वचने प्रमाणे नव्हे ती जैशी. ही त्याची वचनं जी आहेत ही वचनं कधी प्रमाणभूत म्हणता येतील का? यांनी दिवा लावला आणि दिव्याने त्याचं प्रकाशन केलं असं त्याचं म्हणणं किंवा त्याचं हे वचन हे यथार्थ प्रमाण कधीही होणार नाही. कसं? दीप असता नसता आपणची दीपाचा नियंता ऐशी सिद्ध प्रकाशता भुलला की. ते म्हणतात की दीप असता नसता, दीप नव्हता तरी हा होताच की नाही का? दिव्याने याची सिद्धी केली. दीप असला तरी हा आहेच आहे आणि ज्यावेळेला दिवा नव्हता तेव्हा मी आहे तर त्यावेळेलाही तो होताच. आपणची दीपाचा नियंता. खरा दिवाचा नियंता कोण आहे? दिव्याचं नियमन करणारा हा आहे. यांनी लावला तर दिवा आणि यांनी विझवला तर दिवा नाही. म्हणजे दिव्याचं संपूर्ण नियमन ज्याच्या हातात आहे तो काय म्हणतो? दिव्याने माझं प्रकाशन केलं असं म्हणत असताना त्याचा अर्थ असा झाला की ऐशी सिद्ध प्रकाशता भुलला की. त्याची जी प्रकाशता जी आहे त्या स्वयंप्रकाशमानतेला तो विसरला, त्याला त्याची भुरळ पडली असंच म्हणावं लागेल की. असं म्हणतात. आपणची आपणापे केवी अंधारी हरपे मग दीपाचेनी पडपे श्लाघावे तेने. ते म्हणतात आपणची आपणापे, आपणच आपल्याला अंधारी हरपे केवी. आपण किती अंधार असला तरी आपणच आपल्याला कधी हरवतो का? त्या ठिकाणी अंधार असला तरी आपण आपल्या ठिकाणी आहेच आहे. असं होत नाही का अंधारामध्ये आपण हरपून गेलो, हरवलो, असं कधीही होत नाही. आणि असं पण होत नाही मग दीपाचेनी पडपेस लागावे तेने. आणि मग एखाद्याने दिवा लावला, स्वतःच दिवा लावला आणि मग त्याला स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान व्हायला लागलं आणि मग तो म्हणायला लागला दिव्यामुळं माझी सिद्धी झाली, असा तो स्तुती करायला लागला, श्लाघा करायला लागला. तर ही कोणीतरी त्याला मानेल का? लोक त्याला असं म्हणतील की अरे याला अजून आपली स्वयंप्रकाशता किंवा स्वतःसिद्ध असणारं प्रकाशमानता ही याला कळली नाही, याला भुलला की, हा भुरळ पडलेली आहे असं सगळे म्हणतील की नाही? तसं सांगतात आपलेनी सिद्ध ज्ञाने मानिली ज्ञानाज्ञाने मग निषेध आणि पावने ऐसे होय. आपलेनी सिद्ध ज्ञाने आपल्या स्वरूपभूत सिद्ध असणाऱ्या ज्ञानावर किंवा ज्ञानस्वरूपावर काय सिद्ध ज्ञाने म्हणजे आपलं स्वरूपभूत ज्ञान हे नित्यसिद्ध असल्यामुळंच तर ज्ञानाज्ञाने मानिली. ज्ञान आणि अज्ञान कोणी मानलं? अज्ञानाचं प्रकाशनसुद्धा कोणी केलं? यांनीच. आणि त्या अज्ञानाच्या निवृत्ती ज्ञानाने झाली. त्या ज्ञानाचंही वृत्तीज्ञानाचंही प्रकाशन कोणी केलं? त्याचे. आठवं नाठवं गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. अशा प्रकारचा हा स्वयंभू आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वयंभू आहे. म्हणजे सत्ता मात्र आहे आणि कधीही चित्तला न सोडणारी अशी ती सत्ता आहे. आणि हा ज्ञानरूप आहे आणि कधीही सत्तेला न सोडता असणारी जी चिन्मात्रता आहे ते त्याचं स्वतःचं स्वरूप आहे. आणि तो काय म्हणायला लागला आपलेनी सिद्ध ज्ञाने मानेली ज्ञानाज्ञाने. ज्ञान आणि अज्ञान हे सुद्धा त्यांनी मानलेलं आहे, त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही, पण त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. जसं याच्या ठिकाणी तो स्वतः सिद्ध आहे पण त्याने दिव्याला विझवलं कोणी? त्यांनी. आणि दिव्याला प्रज्वलित कोणी केलं? त्यांनी. आणि आज तो म्हणायला लागला की दिव्याने माझ्या स्वरूपाची सिद्धी केली. हे म्हणणं जसं योग्य किंवा उचित नाही त्याचप्रमाणे इथं आपलेनी सिद्ध ज्ञाने मानिली ज्ञानाज्ञाने. आपल्या स्वरूपभूत ज्ञानाने जी ज्ञान आणि अज्ञानाचं प्रकाशन होतं ती ज्ञान आणि अज्ञानाची यांनी केलेली कल्पना आहे. वास्तविक त्या ठिकाणी त्याच्या मूलभूत स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानही नाही आणि अज्ञान निवर्तक अशा प्रकारचं ज्ञान पण नाही. ह्या दोन्हींची त्यांनी केलेली एक कल्पना आहे. कल्पनेवर आणि विकल्पनही वस्तू. जी कल्पना असते ती काही वास्तवता नसते, अशा प्रकारचे म्हणजे सिद्धांत आहे. विकल्पो नाही वस्तू. म्हणून ही जी ज्ञान आणि अज्ञान मानलेली आहेत. आणि मग निषेध आणि पावने ऐसे होय. आणि मग काय म्हणतो? मग त्या अज्ञानाचा निषेध केला आणि मग पावणे, मग त्या वृत्तीज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती केली आणि मग मी माझ्या स्वरूपाला प्राप्त झालो. अशा प्रकारचं ही केवळ भुरळ पडल्यामुळं मान्यता आहे. तत्वता याच्या ठिकाणी ना अज्ञान ना ज्ञान. ज्ञात्रो ज्ञेयाविहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे असं सांगतात. हां
मिथ्या ऐसे येणे बोले गमी. फक्त हे मिथ्यात्व तो जे म्हणतो ना हे सुद्धा, किंवा तो जे बोलतो ना हे मिथ्यागमी, हे मिथ्या आहे. कारण त्याच्या ठिकाणी असणं आणि नसणं हे दोन्ही नाही. तो असणं आणि नसणं हे ज्याच्यामुळं प्रकाशित होतं असं मूलभूत अस्तिस्वरूप तो आहे. म्हणून आपलेने सिद्ध ज्ञाने मानिली ज्ञानाज्ञाने मग निषेध आणि पावने ऐसे होय. ते जेवी पावने नव्हे पुढेही या अभिप्राय संकेत बोलिला आहे ओवियेशी. ते जेवी पावने नव्हे, तिथं अगोदर अज्ञानाची निवृत्ती करायची आणि मग आपल्या स्वरूपाला प्राप्त झालो हे खऱ्या अर्थाने पावने नव्हे. तो काय प्राप्त झालेला आहे का स्वरूपाला? का स्वरूप रूपच आहे, स्वरूप रूपच आहे. त्यामुळं प्राप्त झाला असं म्हणणं त्याला संभवत नाही. आणि पुढेही या अभिप्राय आणि पुढच्या ओवीतही देखील याच अभिप्राय म्हणजे हेच तात्पर्य ध्यानीत घेऊन आम्ही संकेत बोलिला आहे ओवीशी. ओवीच्या द्वारा तुम्हाला संकेत किंवा खूण किंवा तुम्हाला त्याचं दिग्दर्शन आम्ही केलं जातं असं म्हणून पुढचा 2 ओव्यांचं युग्म आहे 21 आणि 22. आपणची आपणापाशी नेनता देशोदेशी आपणापे गिवसी हे किरू होय. परी बहुताका दिया आपण पे आठवलिया म्हणे मी यया कैसा रिझो. आपणचे आपणापाशी, आपलं स्वरूप आपल्याजवळच आहे म्हणजे आपणच स्वरूपरूप आहोत. परंतु नेनता, आपलं स्वरूप आपल्याजवळ आहेत म्हणजे आपलं स्वरूप हे नित्य सिद्ध आहे. ते स्वरूप प्राप्य नाही, विकार्य नाही, संस्कार्य नाही, आणखी उत्पाद्य नाही आणि विनाश्य नाही. अशा प्रकारचं कोणताच प्रकारचा विकार स्वरूपाच्या ठिकाणी नसणं याला म्हणायचं की आपणची आपणापाशी. पण हे नेनता हे त्याला कळलं नाही आणि म्हणून देशोदेशी आपणापे गिवसी म्हणून देशादेशामध्ये हिंडतो आणि त्या ठिकाणी काय करतो सांगतो. पुसावेशे हेची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज काय लाज राखील. मला देव कधी कृपा करील. आपणच स्वतः देवरूप असताना देवाच्या कृपेसाठी देशोदेशी हिंडायला लागला. तर आपणापे गिवसी आणि मग आपणची आपणापाशी आणि नेनता देशोदेशी आपणापे गिवसी आणि ठिकठिकाणी जाऊन लोकांना तो काय करायला लागला, विचारायला लागला की माझा मला शोध कोहम कथम इदम जातम कोवई कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ती हो विचारो स्वयं ईदृशः. अशा प्रकारचा तो विचार करायला लागला. किंवा अनेक ठिकाणी जाऊन आपल्या स्वरूपाचा आत्मा करता आहे का अकर्ता आहे, भोक्ता आहे का अभोक्ता आहे, पुण्यपापवान आहे की पुण्यपाप विवर्जित आहे, जन्ममरण धर्मवान आहे का अमृत स्वरूप आहे. अशा प्रकारचं अनेक प्रकारच्या चुकीच्या धारणा घेऊन तो त्या ठिकाणी आपल्या स्वरूप कसं आहे, नेमकं स्वरूप व्यापक आहे का ते एकदेशी आहे, अशा प्रकाराने ते बुद्ध आहे का मुक्त आहे का बंधनातून त्याची मुक्तता करून घ्यावी लागते, त्याचा उपाय काय आहे काय, अशा प्रकारचा तो जर दिवसोदिवशी आपल्याला शोधायला लागला तर हे किरू होय, हे कधी होईल काय, हे खरं असेल काय, हे निश्चयाने हे कधीही खरं असणं शक्य नाही. आणि पुन्हा आणखी पुढं सांगतात आणि देशोदेशी काय करायला लागला, शोधायला लागला. आणि परी बहुताका दिया आपण आपे आठवलिया म्हणे मी यया कैसा रिझो. तो म्हणायला लागला बहुताका दिया, दिया म्हणजे दिवस, असा बहुताका म्हणजे फार दिवस गेले आणि सारखा शोधलं. काय जन्मजन्मांतरी केली हे सूचना, मागे बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही, भवतापश्रमी काय दुःखे निवले शिनले निववू त्या, दुःखे पिडिले निववू त्या. अशा प्रकारचं म्हणतात की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा असतेच्या महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीच्या पहिलं तरी पाहिला निघे. अशा प्रकारचं सांगतात की बहुताका दिया मी अनेक बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मजन्मांतरामध्ये केलेले जे श्रम आहेत त्या श्रमामध्ये बहुताका दिया निळवरांची गवळण आहे की मागे आम्ही हात चिकेला लाग
म्हणजे आम्ही अनंत जन्मामध्ये हेच करीत आलो आणि तेव्हा कुठे हे आम्हाला भगवंताचे पाय प्राप्त झाले. होते बहुत दिवस आर्त वागविले, आजी अकस्मात फळदेव आले, दृष्टी देखिली श्रीहरीचे पावले, आणि घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. अशा प्रकारचं अनेक इथं हे आपण कीर्तन प्रवचनात किंवा इतर वेळेला जे मुमुक्षूच्या दृष्टीनं बोलतो ते वेगळं आहे आणि हा सिद्ध अनुवाद आहे. म्हणून यामध्ये जर आहे तर त्याचं सामंजस्य घ्यायचं, नाही तर म्हणजे ही प्रमाणच खंडित आहेत का काय असा त्याचा अर्थ नाही. हां हां रे कुरा हां हां ऐक ना, तर आम्ही जन्मजन्मात पुण्य केलं, मग त्या भगवंताला कृपा आली आणि मग त्यांनी आम्हाला हे तत्त्वज्ञान करून दिलं. ईश्वरा अनुग्रहा देव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. अशा प्रकारची प्रमाणं आपल्या परिचित आहेत, तर ते सांगतात. पण इथं मग होय होय. याच्यामध्ये अध्यारोप अपवादाची जी भाषा आहे काय आहे, वेदांत माऊली असो, भगवान शंकराचार्य असो, विवरणकार असो, व्यासमुनी असो, किंवा मूळ वेदामध्ये असणारे द्रष्टे ऋषी असोत, ह्या आत्मतत्वाचे गुरु शिष्य परंपरेनं ज्ञानाचा जर प्रवाह ठेवायचा असेल तर त्याचा एकच मार्ग आहे. आपल्याला वेदांतातल्या प्रक्रिया, एक वेदांत प्रक्रिया प्रत्यभिज्ञा म्हणून बंगलोरचे एक मोठे महापुरुष आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं की वेदांतामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला प्रक्रिया लागत नाही असं आपण म्हणतो, किंवा अर्थबोध होत नाही असं आपण म्हणतो. याचं कारण पहिलं गृहीत कृत्य आपल्याजवळ असलं पाहिजे. वेदांत बोलणार तो कशाने बोलणार, तर अध्यारोप आणि अपवादाची त्याची भाषा आहे. आणि अध्यारोप अपवादाच्या भाषेतून त्याला काही सांगायचं नाही, निष्प्रपंच अशा प्रकारचं होतं. गौडपादकारिकेमध्ये पण सांगितलं ना, निष्प्रपंचोयम प्रपंचते. त्या तृतीनं इथंही आपल्याला अर्थ घेताना सगळ्या ठिकाणी एकच आहे. याच्या बाबतीत आचार्य वेगळे आहेत आणि माऊलींची काही वेगळीच धाटणी असंही काही समज करण्याचं कारण नाही. फक्त एवढंच आहे की आचार्यांनी व्यतिरेक मुखाने जास्त सांगितलेलं आहे आणि त्या अधिष्ठान रूपाने आत्म्याचं असंगत्व, निर्विकारत्व, सच्चिदानंद रूपत्व, अद्वयत्व, नित्यत्व, शुद्धत्व, बुद्धत्व, मुक्त स्वभावत्व हे जसं सांगितलं आहे तेच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, पण त्या अन्वयमुखाने सांगितलेले. याचं कारण काय आहे की ह्या व्यतिरेकातून ह्या जगन्मिथ्यात्वाचं ज्ञान झाले, ब्रह्मसत्यत्वाचं ज्ञान झाले, जीव ब्रह्मचं ऐक्याचं ज्ञान झाले. आज सगळं झालेलंच आहे याचं, पण अजून याला कुठंतरी आपल्या जीवनात त्रुटी आहे असं वाटतं. ती त्रुटी ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी याला हो नाही, या ठिकाणी व्यतिरेक झालेलाच आहे, व्यतिरेकपूर्वकच अन्वय. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी व्यतिरेकपूर्वक अन्वय सांगण्यासाठीही सांगितलं नाही, तर अन्वय आणि व्यतिरेक हे दोन्ही स्वरूपाच्या ठिकाणी विकल्प नाहीत हे सांगून त्या मुमुक्षूला मोकळं केलेलं आहे की त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये दुसरा कुठलाही विचार नाही असं सांगितलं. आपलेनी सिद्ध ज्ञाने मानिली ज्ञानाज्ञाने आपण परिबहुताका दिया आपण आपे आठवल्या आणि फार दिवस प्रयत्न केले, प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि तो जो म्हणत होता ना आपल्याला हरवलो, तो काय अनेक दिवसांनी तो म्हणायला लागलं आपण पे आठवल्या, माझा मला आठव झाला. वास्तविक याला नाठवच कधी आपल्या स्वरूपाचा नाठवच होत नाही, तर आठव कसा काय होईल. पण म्हणतो ना आठव झाला, याचा अर्थ याला नाठव होता पूर्वी आणि आता याला आठव झाला की ज्या स्वरूपाच्या ठिकाणी आठव गेले भावाभाव. आपलं भावरूप असणाऱ्या याच्या ठिकाणी सापेक्ष अभाव आणि अभाव सापेक्ष भाव हे दोन्ही नाही, केवळ भावरूपता त्याची आहे. असं असताना जर तो म्हणायला लागला की बराच काळानंतर मला सापडलो असं म्हणलं, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांनी जरी मला सांगितलं तरी म्हणे यया मी कैसा रिझो, मला ह्या म्हणण्याने कशी संतुष्टता प्राप्त होईल. तो भले गोष्टी करत असेल
मी हरवलो होतो, मी फार दिवसांनी सापडलो, प्रयत्न केला, त्याच्यासाठी मी काय काय केलं नाही. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे हे अमुप ग्रंथ केले. सगळं काही तीर्थाटन केलं, साधना केल्या, आणि तेव्हा मला हा परमात्मा काहीतरी या विठ्ठले कृपा केली, असं जर तो म्हणत असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात की मी काही सारीजो, मला याच्या म्हणण्याने कधीही समाधान वाटणार नाही. कारण कसं आहे, एखादा मनुष्य जरी किती बडबड करत असला की मी हरवलो होतो आणि आता मी सापडलो, ते आपल्या विचारसागरामध्ये सांगितलं ना की त्या स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की त्या बाईच्या गळ्यातच अलंकार होता, परंतु ती काही नथ होती आणि ती म्हणजे नथ हरवली. आणि नंतर दुसऱ्या बाईनं काय केलं की तिला नथ, तिची जे आरसा समोर नेला, तिला गळ्यामध्ये ती नथ त्या कुठं मंगळसूत्रात अडकलेली सापडली, आणि ती लगेच सापडली पेढे आणा म्हणायला लागली. आता त्या बाईला काय त्याचा आनंद आहे की ती नथ हरवलीच नव्हती, आहे की नाही, हरवलीच नव्हती, हिला हरवल्याचा भ्रम झाला, तच सापेक्ष सापडल्याचा भ्रम आहे. बाकी त्या ठिकाणी ती नथ जी होती ती तिच्या गळ्यातच होती किंवा लेखणी आपल्या कानावरच होती. उदाहरणं दिले त्याप्रमाणे ज्ञानोबारायांना काय, हा नित्यच आत्मस्वरूप ज्ञानस्वरूप असताना माझ्या ठिकाणी अज्ञान होतं ना, आता मी ज्ञानी झालो, ह्या गोष्टीनं ज्ञानोबारायांचं मन कधीच, त्या मनाची रिझवणूक किंवा संतुष्टता त्यांना कधीच प्राप्त होत नाही असं सांगतात. आता हां बोला. पै देशे काळे पदार्थे साधवनी घे जे माते, हां तैसा नव्हे मी आई ते सर्वांचे सर्वही. कोणत्या देशात, कोणत्या काळात, कोणत्या पदार्थात मला सापडायचं असं नाही. तो परमात्मा सर्व आहे, सर्व रूप आहे, सर्व द्रष्टा आहे, म्हणजे सर्वांचा प्रकाशक आहे, आणि तो सर्वातीत पण आहे. हे सगळ्या गोष्टी सर्वांगाने जर आत्मा कळाला की आत्मा सर्व आहे, आत्मा सर्व असून, सर्व रूप असून सर्वातीत पण आहे, आणि आत्मा सर्वद्रष्टा पण आहे, आणि एवढं असताना तो खरा दृंगमात्रच आहे. असं जर त्या सगळ्या अंगाने आत्मा कळला असेल तर त्या एखाद्याला वाटलं की मला आत्म्याचं अज्ञान होतं आणि आता आत्म्याचं ज्ञान झालं. आत्मा जर सर्व रूप आहे तर सर्व रूप आहे याचा अर्थ ते सर्व तर असज्जड दुःखरूप असणारे पदार्थ ते सर्व आत्मा कसा होऊ शकेल, याचा अर्थ असज्जड दुःख नाहीच आहे तो केवळ परमात्माच आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणजे ते विद्यानंद स्वामी सांगायचे, सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणजे काय, सर्व नाहीच ब्रह्मच आहे. तुम्ही जेव्हा म्हणता की हा सर्प हा रज्जूच आहे असं म्हणता, बरोबर ना, सर्प रज्जूरूप आहे म्हणजे याचा अर्थ काय, सर्प हा त्रैकालिक अत्यंताभावरूप आहे आणि केवळ रज्जूच आहे असं त्याचा अर्थ होतो. तसा या सर्वम खल्विदम ब्रह्म याचा अर्थ याचा बाध न करता हे ब्रह्म आहे असं सांगण्यात कधीही शास्त्राचं तात्पर्य असणं शक्य नाही. आणि असज्जड दुःखरूप पदार्थ, द्वैतरूप पदार्थ आणि सच्चिद आनंद हे दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एकाकाली राहणं कधी शक्यच नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. हां, आवर बनाव चांदी असंच ना. तर या ठिकाणी आमचा प्रकृती पहिलीकडील भाव, जरी कल्पनेविन लागशी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व मनवनी. आणि हे सर्व स्वामचे गुढ परी दाविले तुझं उघड. का चांदी बनावं नाही का. हे कसं आहे, परी दाविले तुझं उघड तैसा काय, आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. इंद्रियांना कवाड द्यायचं नाही आणि हृदयात भोगायचं नाही. तर अशाच प्रकारचं तुम्ही ही चर्चा करत बसणार, याच्या पलीकडचं काही नाही. पदरात माप पडलं पाहिजे. याच्यासाठी हे जे अनानंदापादक आवरण आहे हे मधुसूदन सरस्वतींनी मानलेलं आहे. हे मानलेलंच आहे, पण कारण का, वस्तुनिष्ठेने तुम्हाला आत्म्याच्या सदत्वाविषयी शंका राहत नाही, आत्म्याच्या छिद्रूपतेविषयी शंका राहत नाही, बरोबर ना. आणि तो आत्मा जर मी असेल तर, आणि त्या आत्मज्ञानाने परमपुरुषार्थ प्राप्त होतो. परमपुरुषार्थाचं स्वरूप काय आहे, मोक्ष. आणि त्या मोक्षाचं स्वरूप काय आहे,
परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. तर तुम्हाला हे जर प्राप्त झालं आणि तुम्हाला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली म्हणावं, तर मी दुःखी सुखी असे भ्रमात राहताना दिसता आणि तुम्हाला परमानंद प्राप्त झाला तर त्या आनंदासाठी तुमचा जीव आता किंवा अंतःकरणवृत्ती लालायित नसली पाहिजे. जर तुम्हाला खरा आनंद, शाश्वत आनंद प्राप्त झाला तर याचा अर्थ जरी तुमचं असत्वापादक आणि आभानापादक आवरण दूर झालं असलं तर मधुसूदन सरस्वतीने सांगितलं की अनानंदापादक आवरण मानलं पाहिजे. इथं ज्ञानोबारायांच्या ह्या ग्रंथाचं चिंतन अमृतानुभव म्हणजे अविनाशी अशा प्रकारचं जी अनुभूती आहे त्या अनुभूतीत, अविनाशी अनुभूतीत काय आहे, अविनाशी सुख रूपता सांगितली आणि त्या सुखरूपतेचं तुम्ही चिंतन करता आणि फोडिली गोवरी ऐसा दिसे तोंडावरी असं असेल तर तुम्हाला काय आहे, अनानंदापादक आवरण मानलं पाहिजे. खरं तर काय आहे, हे आवरण शास्त्राने का सांगितलं नाही, कोणत्या शास्त्रकारांनी सांगितलं नाही. मधुसूदन सरस्वतींनी एक संगती सांगितलेली आहे. तर त्याचं कारण असं आहे की खरं माणसाला सत आणि चित पदाची शक्ती कळली नाही. सत चित हे जसं एकमेकाला सोडत नाही तसं जर अनानंदापादक आवरण मानायचं म्हटलं तर आनंद हा आत्म्याचा तुम्ही धर्म मानता का आत्म्याचं स्वरूप मानता? स्वरूप मानता. नंतर सत चित आणि आनंद हे तिन्ही आत्म्याचे धर्म मानता का तिन्ही आत्म्याचे स्वरूप मानता? स्वरूप मानता. जे स्वरूप जेव्हा मानता त्यावेळेला त्या असत किंवा अचित किंवा दुःख यांच्या व्यावृत्त्यर्थ ह्या सच्चिदानंद पदांची तुम्ही केलेली कल्पना आहे का त्यांचा स्वरूपात प्रवेश आहे? स्वरूपात प्रवेश नाही. मग जर सच्चिद आणि आनंद हे आत्म्याचे धर्म नसतील आणि त्या आत्म्याचं स्वरूप असेल तर खडीसाखरेचं माधुर्य, खडीसाखरेची श्वेतता आणि काठिण्य हे तीन तुम्ही वेगवेगळे समजता का एकरूप समजता? मग जर तुम्ही सच्चिद आणि आनंद एकरूप आहे असं म्हणत असाल तर ज्या वेळेला तुमचं असत्वापादक आणि आभानापादक आवरण दूर झालं त्यावेळेला अनानंदापादक आवरण तुम्हाला राहिलं का ते केवळ आनंद घनीभूत आनंदाचीच प्रतीती येत असते? तुम्हाला ज्ञान झालं नाही आणि तुम्ही म्हणता की अनानंदापादक आवरण राहिलं. खरं तुम्हाला अनानंदापादक आवरण राहिलं म्हणजे ते सांगतात ना, हां 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 असं कसं होईल? एका पुरुषाला 3 पत्न्या होत्या आणि तो पुरुष मरण पावला आणि म्हणजे 2 पत्न्या विधवा झाल्या आणि 1 सधवा राहिली. असं कसं होईल? आहे की नाही? त्याचा अर्थ काय आहे की सर्वच जसं इकडं आपण त्याचा विचार करतो काय, भिद्यते हृदयग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. इथं या ठिकाणी कर्मणी कर्माणी सगळेच कर्मांचा क्षय होतो असंच मानलेलं आहे. तसंच या ठिकाणी देखील आनंदापद किंवा मानायचं तर माना, पण आनंदापदक आवरण मानलं तरी माणसाचं दुःख राहिलेलं दिसेल. आहे की नाही? तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी आनंदाची अभिव्यक्ती झाली असं होणार नाही. मग त्याला पुन्हा तुम्हाला काय सांगावं लागेल? त्याला ह्या सत आणि चित त्याचं मुख्य जे आहे ते आभानापादक आवरण दूर होणं अत्यंत आवश्यक आहे. अनानंदापादक आवरण आभानापादक आवरण दूर न होता जर अनानंदापादक आवरण दूर झालं तर ते काय होईल माहिती आहे का? तत्कालिक स्वरूपाचं होईल. कारण का आभान कुठं त्या सत आणि चितबरोबर जर त्याचं ऐक्य आहे, नित्यसिद्ध ऐक्य आहे, हे जर आपल्या लक्षात आलं नसेल तर अनानंदापादक आवरण दूर झालं म्हणणं म्हणजे काय झालं? वाचेने दूर झालं असं म्हणणं नाही, तत्वता दूर झालं नाही. पण आभानापादक आवरण जर खऱ्या अर्थाने दूर झालं असेल तर अनानंदापादक आवरण दूरच झाले. आहे की नाही? आणि असत्वापादक आवरण परोक्ष ज्ञानाने झालेले आहे आणि अपरोक्षसुद्धा कसं आहे? आभानापादक दूर झालं. बरोबर आहे का? परोक्ष ज्ञानाने असत्वापादक आवरण दूर होतं, पण अव्यवहित वस्तूचं शब्द हा परोक्ष ज्ञान करून देतो आणि अपरोक्ष ज्ञान करून देतो. अत्यंत अव्यवहित वस्तूचं शब्द हा अपरोक्ष ज्ञान करून देतो. तो इदम इत्थम रूपाने. बरोबर आहे ना? अपरोक्ष तत्वमसी महावाक्याने ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान होतं हे कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष होतं का अपरोक्षच होतं? अशी शब्दाची काय आहे? शक्तीच आहे. आता सांगतात याच्यावर टीका. आपणापाशी हां शिष्याच्या अधिकाराचा आणि फलाचा प्राप्य संबंध आहे. गुरुकृपेचा आणि फलाचा प्राप्य
हा. कारण योग वसिष्ठामध्ये गुरु एव गुरु असं म्हटलंय हा. आणि इतर प्रज्ञा एव गुरु असं हा, म्हटलंय. बरोबर. खरं काय असं स्वामींना मी प्रश्न हा, विचारला. हो. त्याचं उत्तर आता माझ्या लक्षात नाही, आपल्या लक्षात असेल तर सांगा. नाही, काही त्याचं काही शास्त्रार्थाला अनुसरूनच उत्तर आहे की प्रज्ञा एव गुरु असं कधीच म्हणता येत नाही, गुरु एव गुरुच आहे. पण शास्त्राने तर म्हटलेले प्रज्ञा एव गुरु. तर या ठिकाणी आपल्याला हे ज्ञान फलीभूत होण्यासाठी, म्हणजे फलीभूत होण्यासाठी म्हणजे आपण म्हणता त्याप्रमाणे आनंदापदक आवरणही दूर करण्यासाठी त्या 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 ठिकाणी आपल्याला एक कृपा चालत नाही. अंतःकरण कृपा, ईश्वर कृपा, शास्त्र कृपा आणि गुरुकृपा ह्या सगळ्या कृपा एकीभूत होतील त्याच वेळेला खरं हे आनंदापदक आवरण दूर होतं. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की जर गुरूंची कृपा कधी नाही, गुरूंच्या कृपेचा नित्य वर्षाव आहे आणि असं असतानाही जर तुम्हाला ज्ञान होत नसेल तर याचा अर्थ काय, तुम्हाला प्रज्ञेचं सहाय्य नाही, म्हणजे तुमची अंतःकरण कृपा किंवा आत्मकृपा तुमच्या ठिकाणी नाही. म्हणून कारण काय आहे, गुरु कृपा असूनही, बरोबर ना, ज्ञान होईलच असं नाही, पण ज्ञान झालं तर ते गुरुकृपे वाचून झालं नाही असा त्याचा अर्थ आहे. मुमुक्षु दशेमध्ये त्याला प्रज्ञा एव गुरु असं सांगताना त्याच्या अंतःकरणाची भूमिका जी आहे ती उंचावण्यासाठी प्रज्ञात गुरु आहे असं सांगितलं जातं. आणि ज्या वेळेला गुरु होते, कारण उपादान कारण कशाला म्हणतात, ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य होत नाही, कार्य उत्पन्न होत नाही, त्याला म्हणतात उपादान कारणत्व. तर उपादान कारणत्व या अगोदर मुमुक्षु दशेमध्ये त्याला आहे, काही मी उद्धार पावेन, त्यासाठी तो देहमवा पातयामी, कार्यमवा साधयामी, सर्व प्रकारचं तीव्रतर वैराग्य विवेक सगळं घेऊनच तो आलेला आहे, तरीसुद्धा त्याला समाधान झालं नाही. याचा अर्थ त्या ठिकाणी त्याला केवळ अंतःकरण कृपा ही प्रज्ञा एव गुरु, ती प्रज्ञा त्याला निश्चिम अशा आनंद पादक आवरणाचं दूर करून निश्चिम सुखाला किंवा अविनाशी सुखाला त्याला प्राप्त करून देऊ शकत नाही. आणि जेव्हा त्याला प्राप्त झाली ती गुरुकृपा पूर्वी होती पण अंतःकरणाने घेतली नव्हती. आता अंतःकरणाची भूमिका झाली तरी पण झालं नव्हतं, आहे की नाही. मग झालं कधी, जेव्हा झालं तेव्हा गुरुकृपेनेच ते झालं. कारण जे असण्याने कार्य होतं, नसण्याने कार्य होत नाही, ते त्याचं उपादान कारण होतं. तर उपादान कारण तो कोणाला येतं, जे कार्योत्पत्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी असतं त्यावेळेला. अव्यवहित पूर्वक्षणी गुरुकृपा होती की अव्यवहित पूर्वक्षणी अंतःकरण कृपा होती, गुरुकृपा होती. म्हणून या ठिकाणी गुरु एव गुरु योग वाशिष्ठामध्ये हा जो सांगितलेलं आहे, दोन्ही गोष्टी योग वाशिष्ठातच सांगितलेल्या आहे. रामाला ते सांगतात की प्रज्ञाच गुरु आहे असं सांगताना त्याची मुमुक्षु दशा जी आहे ती दृढ करतात. आणि ज्या वेळेला त्याला खरा उपदेश होतो त्यावेळेला हे सर्व गुरुकृपेचं ऐश्वर्य आहे असं होतं. ज्ञानोबराय जसं ह्या ग्रंथाला, ज्ञानेश्वरीला काय म्हणतात, हे माझं सगळं गुरुकृपेचं वैभव आहे. कारण गुरुकृपे वाचून हे होत नव्हतं, म्हणून दोन्ही अर्थाने म्हणतात. एवढं होणं आणि असणं, हां होणं आणि असणं याच्यामध्ये जेवढा फरक आहे तेवढा प्रज्ञा एव गुरु आणि गुरु एव गुरु मध्ये आहे. किती मे म्हणते, म्हणजे याचा अर्थ दोन्हींचं एकार्थवाची शब्द जर तुम्ही घेतले तर असं म्हणता येईल. नाही ब्रह्मभूत असणे आणि होणे याच्यामध्ये काय फरक आहे? फार मोठा फरक. हां, असणे, चंद्र हां आणि पौर्णिमेचा चंद्र, जेवढा फरक आहे ना तेवढाच फरक. हा, मग कोणता फरक आहे सांगा ना. असणे आणि त्या चतुर्दशीचं उदाहरण झालं, हे उदाहरण झालं. असणं आणि होणे ह्या दोन शब्दाचा अर्थ जो आहे तो अर्थ सांगा ना. दुसरा कुठलाही दृष्टांत नाही, आपणच सांगतो. हो पण आता सांगायचंय, आपण काहीतरी बोलायचंय. हो, म्हणून प्रज्ञा म्हणजे शिकीचे आणि होईचे. व्युत्पत्ती शिकीचे मग विसरीते, शिकलाच नाही तर काय विसरणार आहे. त्याप्रमाणे त्या प्रज्ञेमध्ये अशी योग्यता आली पाहिजे की परमात्मा स्वरूप विषय काढणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती करणं. आणि निवृत्ती ज्या प्रज्ञेनं होते ती प्रज्ञा अपसुका स्वपरनिर्वाहक असल्यामुळे निवृत्त होते आणि केवळ कोण्यावातून जे असणं आहे ते उर्वरित राहतं. मग ही तर प्रक्रियाच आहे, ही तर सगळे वेदांताची प्रक्रियाच आहे. याच्यामध्ये असणं आणि होणं म्हणजे असल्यामुळं होण्याचा भ्रम जाणं, हा त्याला काय म्हणायचं, असणं आणि होणं, आहे की नाही. असणं हे नित्यसिद्ध असल्यामुळं, होण्यामध्ये ज्ञातत्व न ज्ञात आहे. हो अगदी, विषयगत प्रत्यक्ष आणि स्वरूपभूत प्रत्यक्ष याच्यामध्ये जो फरक आहे तो असणं आणि होण्यामध्ये आहे. इथं पहिलं जे ज्ञानगत प्रत्यक्ष आहे ते काय झालं, विषयगत प्रत्यक्ष झालं. बरोबर ना. विषयगत प्रत्यक्ष आहे का ज्ञानगत प्रत्यक्ष, पुरुषार्थ कोण करून देतं, विषयगत प्रत्यक्ष देतं का ज्ञानगत प्रत्यक्ष करून देतं. ज्ञानगत प्रत्यक्ष फक्त येतं. असणं हे काय झालं, ज्ञानगत प्रत्यक्ष, आणि होणं हे काय झालं, विषयगत प्रत्यक्ष. वास्तविक काय आहे
की या ठिकाणी हे सामान्य विशेष ज्ञान जे आहे त्या अज्ञानाची निवृत्ती करून आपल्या मूलभूत सत्सामान्य स्वरूपाला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा ते असणं आहे की नाही, आणि जेव्हा अज्ञानाचं निवर्तक असतं तेव्हा ते होणं आहे असं साधारणपणे समजावं. आता याच्यावर टीका करतात हा अवघाची जो बहु जवळजवळ होय तो काहीच न होय, काही न होणे आहे आघवाची जो. चांगदेव 65 म्हणून. हो. आता टीका. आपण आपणापाशी आसोनिया उमगी देशोदेशी हिंडणे हे कायशी प्रमाण बुद्धी. आपणच आपल्या जवळ आहे ते म्हणतात ना, काय परी तू जागा चुकलाशी तुझे आहे तुझं पाशी. हां, इथं मात्र तुझे तुझं पाशी असा सुद्धा भ्रम नाही. ते इथं तू आहे तू पाशी, तूच तुझ्याजवळ आहे. मग तिथं जवळ नाही आणि दूर नाही, तूच तू आहे असं सांगतात. नाही, एरवी होय ते तोची आहे परी काय की जे बुद्धी तैशी नोहे देखा स्वप्नीचे निघाये मरे की साचे असं सांगतात. आपण आपणापाशी आसोनिया उमगी देशोदेशी हिंडणे कायशी प्रमाण बुद्धी. या ठिकाणी आपणच आपल्याजवळ आहे आणि असून देशोदेशी उमगी देशोदेशांतराला जाऊन आपल्याला शोधत आहे. ही हिंडणे अशा प्रकारची हिंडलं पाहिजे देशोदेशाला. आपणच आपल्याला सापडण्यासाठी आपण देशोदेशी आपला शोध घेण्याची गरज आहे असं वाटणं हे काही प्रमाणबुद्धी कायशी, हे काय प्रामाणिक बुद्धी आहे का? म्हणजे ह्या बुद्धीना जर आपण प्रमाण ठरवलं की मी मला शोधेल तर ही बुद्धी प्रामाणिक होईल का? की कधीतरी आपल्याला सिद्ध पदार्थाला साध्य समजून साधनाच्या द्वारा त्याला प्राप्त करण्याचा जर प्रयत्न करील तर त्या आत्मस्वरूपाचा शोध त्या बुद्धीला कधीतरी लागेल का? नाही. हां 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 सापडणार नाही. महाराज सांगायचे की हरणी हरवली म्हणजे त्या मुलीचं नाव होतं हरणी, आणि ती मुलगी सापडायला कुठं तर म्हणे बरणीत सापडे ना. बरणीत कशी काय सापडेल? ती जिथं आहे तिथं पाहिली पाहिजे ना. हा हो, कारण तिथं लाईट आहे म्हणून. मग हिंडता तयाशी स्मरे आपणाशी लाजिला त्या सुखाशी सुख हे म्हणता. मग म्हणतात तयाशी हिंडता. मग तो हिंडता एकदम त्याला स्मरण झालं, अरे मी स्वतःच आहे आणि माझं स्वतः मी कधीही अप्रसिद्ध नाही, मी हरवणं कधी शक्यच नाही असं त्याला आपल्या मूळ स्वरूपाचं जर स्मरण झालं आपणाशी स्मरे. आणि मग लाजिला त्या सुखाशी सुख हे म्हणतात. आणि मग तो काय म्हणतो, जर ते याच्यामध्ये ते वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे का, तो कोणी एक भ्रमलेपणे मी तो नव्हेगा चोरलो म्हणे नाथीला छंद अंतकरणी घेऊनी ठाके असे. आता तिथं वर्णन करताना त्या शांताराम गुरुजींनी आपल्या मालिकेमध्ये गुलेबाबांनी मालिका काढली ना, तर तो काय म्हणायला लागला, मी सापडलो काळाद्वारा तुटला होता आता हरवलो म्हटला. आणि काळाद्वारा पुन्हा त्या पत्नीने बांधला तर तो काय म्हणायला लागला, सापडलो. ती पत्नी बिचारी फारच सहनशील होती म्हणून त्याचं चाललं आहे की नाही, किंवा हा व्यवहार आपल्याला हां तर त्यामुळं त्याचं झालं हे. परंतु खरा जर मनुष्य असेल, असं कोणाला घडलं की आपण हरवलं असं वाटलं आणि नंतर काही दिवसांनी त्याला मी तर नित्यसिद्ध आहे असं स्मरण झालं, तर मी आता सापडलो असं तो म्हणेल का? उलट त्याला काय वाटेल, असं म्हणलं तर मला मागं हरवलं म्हणलं तेव्हा ठीक होतं, सापडवता प्रयत्न करतो म्हणतो तेव्हाही लोकांनी ऐकून घेतलं, पण आता सापडलो जर मी आनंदाने नाचायला लागलो तर हे एवढा जवळच आहे की नाही. म्हणून कोणी आनंदाने ही गोष्ट सांगेल का तरी, का त्याला लज्जास्पदता वाटेल, मी हरवलंच नव्हतं. हां असं त्याला आहे की नाही. हां त्या उलट त्याला त्याचा आनंद होणार नाही की माझ्या काखेत कळसा आणि गावाला वळसा, असं माझ्याकडून चूक घडली असं वाटेल. मग हिंडता तयाशी स्मरे आपणाशी लाजिला त्या सुखाशी सुख हे म्हणता. आणि त्यापासून झालेला आनंद जो आहे त्या आनंदाला आनंद म्हणायला सुद्धा त्याला लाज वाटली असं सांगितलं. तेने सुखे सुखावे तरी हिंडणिया सारखेची होय, तेवी अज्ञानाचे अभिप्राय ज्ञान सगरिमा. हे पाठ आहे का त्यात बघा बरं.
ज्ञान सगरिमा असं आहे का? ज्ञानगरिमा आहे का ज्ञान सगरिमा? अर्थ लागेल नाही, याच्यात आहे ती दुसरी एक संहिता आहे, तिच्यामध्ये काही काही याच्यामध्ये मुद्रण दोष आहेत. तर सांगतात की तेने सुखे सुखावे. जर तो मनुष्य तर त्या सुखाने किंवा मी हरवलो होतो आणि मला सापडलो असं जर कोणी म्हणत असेल आणि त्यांनी जर आनंद मानत असेल तर ते म्हणतात, तर हिंडण्यासारखीच होय. एखादा मनुष्य स्वतः असताना मी हरवलो आणि मी माझ्या शोधात आहे असं म्हणताना लोक जसं त्याला हास्यास्पद त्याचं हे म्हणणं मानतात, आता जर तो म्हणायला लागलं मी सापडलो आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला असं जर तो म्हणत असेल तर आनंदापासून आवरण तरी आहे की नाही? आवरणच नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. पण तुम्हाला असं वाटतं की वेदांताचं चिंतन म्हणजे आवरणाचे प्रकार फार व्यवस्थित आम्ही जाणले आहे की नाही? असं कोणतं आवरणच त्याच्या ठिकाणी नाही. हिंडण्यासारखेच होय. हिंडत असताना जसे लोक त्याला वेड्यात काढत होती तसाच आनंद झाला तर त्याला त्याच प्रकाराने वेड्यात मला सापडलो, हरवलं म्हणून जेव्हा शोधत होता तेव्हा जसं त्याला वेड्यात काढत होते तसंच आतासुद्धा काय होईल, मी सापडल्यामुळं माझं सगळं दुःख आता निराश झाला असं जर तो म्हणायला लागेल तर हिंडण्यासारखेच होय. हिंडण्यासारखंच झालं की नाही? म्हणजे सापडून आनंद मानतो म्हणजे काय आहे, अजून हा हिंडतच आहे, याला खरं यथार्थ अजून ज्ञान झालंच नाही. तेवी अज्ञानाचे ने अभिप्राय ज्ञान सगरिमा असंच आहे का? वा आहे का तिथं तसं? असं आहे ते तिथं ज्ञान सगरिमा नाही, ज्ञानास गरिमा तसं या ठिकाणी सांगतात की आणि ही तर संहिता एकत्र घेतली की असे मूळचे संस्कृतप्रमाणे मराठी ते कधी ते प्रति असेल किंवा मोडी लिपीमध्ये काही, तर त्यामुळे ते असं होतं काय, ज्ञानास गरिमा पे नाही का कोणा लगेच देतो तुम्हाला. किती वेळ? हे गरिमा शब्द वेगळा करायचा आणि ज्ञानास असा वेगळा करायचा. म्हणून म्हणतात की अज्ञानाचे ने अभिप्राय. जर अगोदर अज्ञान आहे हे तात्पर्य जर आपण लक्षात घेतलं तर मग ज्ञानाला गरिमा म्हणजे ज्ञानाची श्लाघा किंवा ज्ञानाचा मोठेपणा होतो. नाहीतर अज्ञान मानलं नाही तर ज्ञानाचं काय मोठेपण आहे? काहीच नाही. ये रवी ज्ञान मात्र जे काही तेथे ज्ञान दोन्ही नाही, जे काळत्रयाच्या ठाई अन्यथा नव्हे. एरवी म्हणजे दुसऱ्या रीतीनं आपण जर पाहू लागलो तर ज्ञान मात्र जे काही, जे केवळ ज्ञान घन आहे, ज्ञान मात्र आहे म्हणजे चिन्ह मात्र आहे, अशा प्रकारचं जे आहे तेथे ज्ञान दोन्ही नाही. तिथं ज्ञान पण नाही, ज्ञान मात्र स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. जे काळत्रयाच्या ठाई अन्यथा नव्हे. कारण का बरं? ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. तर तिन्ही काळामध्ये ते कधीच ते मूळ स्वरूप आहे ते अन्यथा भावाला कधी प्राप्त झालं नाही. अज्ञानालाही प्राप्त झालं नाही आणि अज्ञान निवर्तक वृत्तीज्ञानाचाही त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा परिणाम झाला नाही. अज्ञान आणि वृत्तीज्ञान ह्या दोन्ही विकल्प त्या स्वरूपाच्या ठिकाणी कधीच झालेले नाहीत आणि ते स्वतः कधी अन्यथा भावाला पण प्राप्त झालं नाही. आपुले ज्ञातृत्वे करून साधे अज्ञानी अज्ञानपण तेथे कार्यकारणता नसवण निखळ ज्ञानची. आपुले ज्ञातृत्वे करून आपण जर ज्ञाता झालं ना, आम्हाला काय करायचे? आत्मज्ञान करून घ्यायचे. मग जर आपण म्हणजे ज्ञानस्वरूप असणारे आपण जर ज्ञाता झालो, वास्तविक आहे काय? स्वयमेव अनुभूतित्वात विद्यते नानुभव्यता ज्ञातृज्ञानांतराभावात आज्ञेय न तू असत्यया. मग हा व्यवहार सगळा झाला कशामुळं? तर आपण ज्ञाता झालो म्हणून बिघडला आहे की नाही? त्यांनी सांगितलं ना की तो परमात्मा जो पैलवान जो आहे, राजा जो आहे, तो राजाच काय झाला? कुस्तीला आखाड्यात उतरला. मग त्याला त्या पैलवानाने त्याला लोळवलं की नाही जमिनीवर? काय? रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा रथ सांडोनी पायाचा होय जैसा, अशी याची स्थिती झाली. अरे आम्ही आत्म्याला सुद्धा ज्ञानस्वरूप अशा सुद्धा शब्दाचा व्यवहार करत नाही, तर आम्ही अज्ञानाचा व्यवहार करू का? आणि मग अज्ञान निवर्तक ज्ञानाचा तरी व्यवहार करू का? कोणताच नाही. शक्य नाही. करू नये.
आपले ज्ञातृत्वे करून आपण जेव्हा ज्ञाता होतो ना, मग त्यावेळेला काय होतं, आम्ही आत्म्याला करत नाही, सुद्धा करत नाही, तर आम्ही त्याचे ज्ञाता होऊ का? होत नाही, तत्सापेक्ष ज्ञातृत्व घेत नाही. आणि ज्ञातृत्व जर घेत नाही, काय म्हणतात, ज्ञातृत्व पडे पोटी, ते ज्ञातृत्वसुद्धा आमच्या स्वरूपात विरून जातं. अशा प्रकारची स्थिती. आम्हाला ज्ञाता व्हायला कमीपणा वाटतं, बरोबर ना? ज्ञाता व्हायला कमीपणा वाटतं, साक्षी व्हायला, द्रष्टा व्हायला कमीपणा वाटतं. तर आम्ही म्हणजे साक्षी होणंसुद्धा पापपुण्य अशेखे जवळी पाशी असताना देखे साक्षी होणं ठिके एरिगोठी कायशी, अशी आमची स्थिती. आम्ही साक्षीसुद्धा व्हायला मागत नाही, द्रष्टा तर व्हायला मागत नाही. मग आम्ही द्रष्टा होत नाही तर भोगता होऊ का? आणि भोगता होणं जर लज्जास्पद वाटतं तर आम्ही करता होऊ काय? अर्थात करताही होणार नाही. करता होणार नाही, मग तुम्ही अकर्ता अभोगताच राहणार ना, हे सुद्धा आम्हाला म्हणू नका. आम्ही कर्तृसापेक्ष, भोक्तृसापेक्ष, ज्ञेय सापेक्ष असं ज्ञातृत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व आणि साक्ष सापेक्ष साक्षीत्व हे कोणत्याही धर्माचा आमच्या स्वरूपाला कधीच विटाळ लागलेला नाही. ज्ञातृज्ञाविन सांगितलं नुसधेचे जे ज्ञान सुखाबर तैसे दृष्टादृश्य जाहे, ते तर कोणी म्हणे काय आहे, हेचे अनुभवी तेचे पाहे रूप तयाचे. या ठिकाणी दृष्टा दृश्य, बरोबर ना, हे गेलं की मग त्याचं खाली राहिलेलं जे उर्वरित रूप आहे ते काय आहे, त्याचं रूप आहे. पण असं सुद्धा कोण म्हणतं? कोण म्हणणार नाही. कारण खरं स्वरूप त्यांनी सांगितलं ठाणोऱ्याचे मवावे आणखी घाय. ऐक नाही, जो मनुष्य बुडूनच गेलेला आहे तर बुडून गेलेला, अहो मी बुडालो म्हणतो, तोपर्यंत बुडालाय का? आणि बुडाला असेल त्याची वार्ता तो करतो का दुसऱ्याने करावी? दुसऱ्याने करावी. आपले ज्ञातृत्वे करून हो नाही, काहीच नाही. आपले ज्ञातृत्वे करून साधे अज्ञानी अज्ञानपण. आपण जर ज्ञाता झालो तर मग काय होते, आपण ज्ञाता झालो म्हणजेच याचा अर्थ काय आहे, ज्ञाता म्हणजे पूर्वी अज्ञान होतं, आपण त्या अज्ञानाची निवृत्ती करून आपण ज्ञातृत्व आपल्या पदरात पाडून घेतलेलं आहे. याचा अर्थ असा, ज्ञातृत्वे करून साधे अज्ञानी अज्ञानपण. अज्ञानाच्या ठिकाणी अज्ञानत्वाची सिद्धी जर आपण स्वतः ज्ञाता झालो तरच होते, नाहीतर आपण न्यप्तिरूप राहिलो तर अज्ञानाची सिद्धी होत नाही आणि वृत्ती ज्ञानाची देखील सिद्धी होत नाही. तेथे कार्यकारणता नसणं निखळची ज्ञान. त्या ठिकाणी कार्यकारणता आहे का? कोणतं? अज्ञानाच्या ठिकाणी जगताची कारणता आणि जगताच्या ठिकाणी अज्ञानाची कारणता, दोन्ही तर कार्यकारणता आहे का? जर आपण ज्ञाता झालो नाही तर जगताच्या ठिकाणी कार्यकारणता आहे का? आपण जर नेप्तिरूप होऊन राहिलो, दृङ्माक्त स्वरूप होऊन राहिलो, त्या ठिकाणी जगत कार्य आणि अज्ञानाचं ते अज्ञान हे त्याचं कारण, हा कार्यकारणता भाव तरी राहील का? नाही. म्हणजे आपल्या जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण, आपण या जे जाणं आपणची वा. तर अशा प्रकारची याची स्थिती आहे. म्हणून ज्ञातृत्वे करून साधे अज्ञानाशी अज्ञानपण एवं वस्तूशी जाणू जाता जाणणेची वस्तू तत्वता जाणता जाणणे केवरे नवरे, अशा प्रकारची स्थिती आहे. आपले ज्ञातृत्वे करून साधे अज्ञानी अज्ञानपण. आपण ज्ञाता झालं तरच अज्ञानाच्या ठिकाणी अज्ञानपण आहे आणि तेथे कार्यकारणता नसणं निखळ ज्ञानते. तिथं कार्यकारण भाव कोणताच नाही, तर तिथं काय आहे, निखळ ज्ञानाची केवळ विशुद्ध स्वरूपातलं घनीभूत ज्ञानच त्या ठिकाणी आहे. तेथे अज्ञानाशी निषेध होणं पाविजे ते ज्ञातेपण, बद्धता ज्ञानी जाण ज्ञानाचे हे. तेथं अज्ञानाशी निषेध होणं, अज्ञानाचा काय करायचा? निषेध. म्हणजे अगोदर अज्ञान आहे असं मानून नंतर अज्ञानाचा निषेध करायचा. निषेध केल्याने काय झालं? पाविजे ते ज्ञातेपण. अज्ञानाचा निषेध केल्याशिवाय आपल्याला मी ज्ञाता आहे असं ज्ञातृत्व ही भूमिका आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणजे जर आपल्या ठिकाणी ज्ञाता कधी म्हणेल, अगोदर अज्ञान आणि त्या अज्ञानाची निवृत्ती केली तर मग याला ज्ञाता ही संज्ञा प्राप्त होईल. बद्धता ज्ञानी जाणं ज्ञानाचे नाही. अशा प्रकारे असं जर ज्ञान असेल तर ह्या ज्ञानाने काय होते? त्या बद्धता सिद्ध होते. ऐकी नाही, स्वामी महाराज विनोदाने सांगायचे
की आमचे महाराज आता घेत नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, पूर्वी ते घेत होते. तसं ह्या रेग्युलर घेतो. तर ह्याच्यावरून काय झालं, अज्ञानाचा निषेध करण्यानेच काय झालं, याला ज्ञातृत्व जर आलं असेल तर ते ज्ञातृत्व काय करतं, त्या ज्ञानामध्ये बद्धता काय कशाची, ज्ञानाची आणि बद्धता, त्या ज्ञानामुळं, बरोबर ना, त्या ज्ञानामुळं अज्ञानच ज्ञानरूपाने जिवंत होऊन त्याला सोहम अशा प्रकारचा त्याला बंध झाला आहे असं सिद्ध होतं. यानंतर सांगतात, दार्ष्टांतिका सांगतात आता, तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपली प्रमा करीतुसे सोहम्मा ऐसा बंधू. दुपारी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वम 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 ज्ञानेश्वम.